आज जे आपण वृक्षारोपण केलेलं आहे, आजच नाही तर आपण दरवर्षी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या माध्यमातून आपण झाडाचं वृक्षारोपण करतो. आज जवळपास 10 वर्ष झाली आणि किमान काहीतरी झाडं लावून जगवण्याचं काम आपण करतो. तो उपक्रम आज सुद्धा घेण्यात आला. आपण सर्वजण उपस्थित झाला. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि एक सावली नावाची कविता या वृक्षारोपणावर आधारित ठेवतो. सावली. हवी असेल क्षणभर उभं राहण्यासाठी सावली, तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. हवी असेल क्षणभर उभं राहण्यासाठी सावली, तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. वाऱ्याची झुळूक आणि थंडगार सावली मिळवायची असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. तुला एकतरी झाड लावावंच लागेल. तुला एकतरी झाड लावावंच लागेल. जर तुला गोड फळे आणि फळांचा गर, जर तुला गोड फळे आणि फळांचा मऊ गर खायचा असेल, तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. आणि जर तुला निसर्ग आणि ऑक्सिजन मिळवायचं असेल, तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. एकतरी झाड लावावंच लागेल. एकतरी झाड लावावं. याच्याही पुढं जे कोरोनाच्या काळामध्ये प्रदूषण झालं होतं, ते प्रदूषण दूर करण्यासाठी किंवा वाहतुकीची वाहनं जे वाढलेली आहेत, बाहेर रस्त्यावर गेले की नको रे बाबा रस्त्यावर जाणं, अशी दयनीय अवस्था झालेली आहे. मग त्या प्रदूषणाच्या 4 वळी जोडण्याचा प्रयत्न केलाय. जर प्रदूषण मुक्त भारत करून सुजलाम सुफलाम देश हवा असेल तर, जर प्रदूषण मुक्त भारत करून सुजलाम सुफलाम देश हवा असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. स्वच्छ आणि मुक्त वातावरणात विहार करायचा असेल तर, स्वच्छ आणि मुक्त वातावरणात तुला विहार करायचा असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल. एकतरी झाड लावावंच लागेल. एकतरी झाड लावावंच लागेल. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान सर. तुला एकतरी झाड लावावंच लागेल असं ऐकत असताना मला माणसा तुला एकतरी झाड लावावंच लागेल अशी मला आठवण झाली. माणसा या कवितेची पण या ठिकाणी आणि या प्रसंगाच्या निमित्तानं आपण छान 2 कविता या ठिकाणी सादर केल्यात. या आयोजक पदाचा फायदा घेऊन तरी आपले खूप खूप आभार.